भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना आपली मानवंदना अर्पित करतो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना पण आपलं वंदन करतो। आपल्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो। जे जे थोर महापुरुष या ठिकाणी झाले त्यांना वंदन करतो। तथागत गौतम बुद्धाला मानवंदना अर्पित करतो। जे राष्ट्रसंत झाले संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांना पण नतमस्तक होतो। आपण संविधान जागर यात्रा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने देशाला जे संविधान अर्पित केलेलं आहे 2024 हा जो कालखंड आहे त्याच्यामध्ये आता या संविधानाला आपण समर्पित करून जवळपास 75 वर्षाचा कालखंड आता होतोय। अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभ पर्वावरती या ठिकाणी समितीने या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून संविधान जागर समिती महाराष्ट्राच्या वतीने संविधान जागर यात्रा 2024 महाडच्या या पावन पुण्यभूमीतनं संपूर्ण आपल्या विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, सगळीकडे ही यात्रा जाते आहे। आणि मला गर्व आहे की ज्या विधानसभा क्षेत्रात ही यात्रा आली तो विधानसभा आमचा मागासवर्गीय विधानसभा क्षेत्र आहे। त्याचा मी मागच्या 10 वर्ष आमदार राहिलो म्हणून मला गर्व आहे। ज्या थोर आमच्या सगळ्या बंधूंनी ही यात्रा या ठिकाणी आणली त्याचं मी स्वागत करतो। आणि या ठिकाणी स्वागत करत असताना की मी माझा जो समाज आहे हा खाटीक समाज आहे। रोशनजी परमपूज्य महामानवाचे विचार एवढे मोठे आहे की विचारांच्या पलीकडे आपला विचार संपतो, हजारो लोकांचा विचार संपतो आणि त्यांचा विचार चालू होतो। असे महामानव या देशामध्ये आणि जगामध्ये त्यांची तोड नाही अशी संविधान त्यांनी तयार केलं। आणि 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध गोष्टी त्यांनी केल्या, विविध अध्ययन केलं, भ्रमण केलं, जगाचं भ्रमण केलं। या देशामध्ये विविध प्रांत आहे, विविध भाषा बोलणारे प्रांत आहे आणि अशा याच्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये जाऊन विविध प्रांतामध्ये जाऊन त्या जाती पंथाचा अभ्यास करत त्या लोकांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये समाविष्ट करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे, विचारांच्या पलीकडची विषय आहे। तर अशा याच्यात माझ्यासारख्या छोट्या समुदायातल्या माणसाला मागासवर्गीयामध्ये समाविष्ट केलं, अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केलं म्हणून या ठिकाणी या विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली। मी या विधानसभा क्षेत्राचा आमदार झालो। ही कोणाची पुण्य असेल तर संविधानाच्या आधारावरती परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या समाजाला त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं आणि माझ्यासारख्या छोट्या समुदायातल्या माणसाला या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या तमाम जनतेला शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, बारा बलुतेदार असेल त्या सगळ्यांच्या कल्याणाकरता काम करण्याची संधी मिळाली। मित्रांनो हे करत असताना आपण ज्या ज्या गोष्टी परमपूज्य महामानवांनी या ठिकाणी केल्या की मागासवर्गीयांचं कल्याण झालं पाहिजे, ओबीसीचं कल्याण झालं पाहिजे, आदिवासीचं कल्याण झालं पाहिजे। मी मागासवर्गीय असल्यानंतर मला गर्व आहे की त्या ठिकाणी घटनेमध्ये ते तरतूद करत असताना त्या जे काही कलम या ठिकाणी पहिले ओबीसीच्या कल्याणाकरता विचार केला, त्याच्यानंतर 340, 341 आणि 342 नंतर अनुसूचित जातीच्या याच्याकरता विचार केला, नंतर अनुसूचित जमातीच्या समाजाकरता त्या ठिकाणी समाविष्ट करण्याचं महान काम परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर या समाजामध्ये असलेल्या विविध चालीरीती परंपरा असेल, अनिष्ट चालीरीती असेल, महिलांवरती अत्याचार होण्याचे प्रकार असतील ते थांबवण्याकरता परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 पासून 1949 पर्यंत 3 वर्ष काही महिने हिंदू कोड बिल वरती काम केलं आणि हिंदू कोड बिल त्या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी
जी सतीदाहाची प्रथा होती, महिलेवरती अन्याय अत्याचार होता, पुनर्विवाहाच्या संदर्भातला विषय होता, तो होत नव्हता. अशा याच्यामध्ये त्या ठिकाणी हा हिंदू कोड बिल तयार झाला पाहिजे. म्हणून या समाजामध्ये समरसता निर्माण झाली पाहिजे, एक वाक्यता निर्माण झाली पाहिजे, समाजातली तेढ दूर झाली पाहिजे. याच्याकरता हिंदू कोड बिलच्या माध्यमातून काम करत असताना, पहिले या देशाचे कायदे मंत्री असताना आणि विद्वान व्यक्तिमत्व असताना, संविधान त्या ठिकाणी या देशाला समर्पित करत असताना सगळ्या समाज बांधवाला त्या ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. परंतु दुर्दैव असं की एवढे 3 वर्ष काही महिने लागल्यानंतर त्या हिंदू कोड बिलाला विरोध झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या हिंदू कोड बिलाचा विरोध होऊन ते नाकारलं गेलं. आणि महिलांच्या कल्याणाकरता काम करण्याची भूमिका जेव्हा परमपूज्य महामानवाला मिळाली, तेव्हा जेव्हा हे नाकारलं, अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ते सहन झालं नाही. लगेच त्यांनी त्यावेळेस त्या कालखंडामध्ये आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. अशा महान व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो या देशामध्ये, ही फार मोठी दुःखाची गोष्ट. तात्या या ठिकाणी त्यांची विद्वत्ता पाहिली, ती या विद्वत्तेला तोड जगामध्ये नाही आहे. आणि जे संविधान तयार केलं, त्या संविधानामध्ये एक एक गोष्टी जेव्हा आपण अध्ययन करतो, ते हे काही थोड्याशा अर्धा एक घंट्यामध्ये चर्चा होणार संविधान नाहीये. संविधानामध्ये एक एक गोष्टी या देशातल्या राहणाऱ्या तमाम लोकांना संरक्षित करून मानवतेच्या दृष्टिकोनातून माणसाच्या कल्याणाकरता काम करण्याच्या भूमिका या संविधानाच्या आधारावर मांडल्या. म्हणून त्या ठिकाणी त्या कोड बिलाला विरोध झाल्यानंतर त्यावेळेस सरकार वेगळं होतं. त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर आपले नेहरूजी होते. मी असं कोणावरती टीका करणार नाही, परंतु त्या ठिकाणी या अशा चांगल्या गोष्टीला विरोध होत, अशा महामानवाचा विरोध होत असेल तर ही गोष्ट शोभली नाही. म्हणून तात्काळ त्यांनी राजीनामा दिला आणि लगेच आपल्या पुन्हा कार्याला लागले. एवढं काय, आता या देशामध्ये हा देश स्वतंत्र झाल्यानंतर अमृत महोत्सव आपण साजरा संविधानाचा करतोय, पण काश्मीर सारख्या ठिकाणी या देशामधले 370 कलम इतके वर्ष या देशामध्ये राहिले. त्या देशामध्ये स्वायत्तता नव्हती, आता निवडणुका लागल्या, त्या याच्यामध्ये स्वायत्तता बहुमताचं सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आलं आणि 370 आणि 35 हटली. त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला जमीन घेण्याचा अधिकार त्या या संविधानाच्या आधारावरती प्राप्त झाला आणि बहुमतामध्ये 370 कलम हटवली. महामानवाचं संविधान काश्मीरमध्ये लागू झालं. अनुसूचित जातीचे लोक, अनुसूचित जमातीचे लोक, ओबीसीचे लोक, महिला आरक्षण त्या ठिकाणी लागू झालं. म्हणजे या देशामध्ये परमपूज्य महामानवाने संविधान जे तयार केलं त्याचा आदर करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी 370 हटल्यामुळे असं झालं. अशा महामानवाला तोड या ठिकाणी या जगामध्ये नाहीये. आणि हे करत असताना अशा महामानवाचा अपमान व्हावा ही गोष्ट बरोबर नाहीये. या ठिकाणी भंडाऱ्यासारख्या आपण ज्या विदर्भामध्ये राहतो, तात्या आम्ही विदर्भामध्ये राहतो, त्यांना या विदर्भामध्ये अशा महामानवाने या समाजातल्या प्रत्येक दीनदलित तुकड्यांकरता समाजातल्या महिला असेल, युवा असेल, आपल्या आर्थिक निधीच्या आधारावरती सगळ्या लोकांना संरक्षित करून हा देश शक्तिशाली, सामर्थ्यवान, बलवान झाला पाहिजे. या भारतामध्ये खऱ्या अर्थाने हा भारत देश दौलाने या विश्वाच्या तुलनेमध्ये उभा झाला पाहिजे. याच्याकरता वेगवेगळ्या नीती तयार करत असताना अशा महामानवाला पराभस्त व्हावं लागतं. ज्याच्या शिक्षणाची तोड नाहीये अशा विद्वान माणसाला या भंडाऱ्यासारख्या परिसरामध्ये जे मॅट्रिक्युलेटही नाहीये अशा माणसाच्या हातून पराभव करावा लागतो, व्हावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या महामानवाचा खऱ्या अर्थाने. तर त्या ठिकाणी अविरत व्हायला पाहिजे, पण झालं नाही. पण त्या कालखंडामध्ये एका पक्षाचं सरकार रोशनजी, त्या पद्धतीने मी सरकारवरती टीका करणार नाही, पण परमपूज्य महामानवाने या देशाला एक शक्तिशाली बनवण्याकरता हे आदर्श घटना वेगवेगळ्या समाजामध्ये ग्रंथ तयार झाले. पण हा ग्रंथ या तमाम देशातल्या नागरिक करता आहे. गुड्या गोविंदाने एकामेकामध्ये प्रेम निर्माण करण्याचा ग्रंथ आहे, एक वाक्यता निर्माण करण्याचा ग्रंथ आहे, समरसता निर्माण करण्याचा ग्रंथ आहे. अशा महामानवाचा अपमान या ठिकाणी होतोय. आणि त्या ठिकाणी आता काम करत असताना बरेचसे निवडणुकीच्या दरम्यान बरेचसे नरेटिव्ह येतात. असं संविधान
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधारावरती या संविधानाच्या मूळ मुद्द्याला कोणी माईचा लाल येऊ द्या, कोणत्या पक्षाचं सरकार येऊ द्या, कोण पंतप्रधान होऊ द्या, कोणी काही होऊ द्या, मुख्यमंत्री होऊ द्या, जाऊ द्या, कोणालाही ती ताकद नाहीये. आज आता मेश्राम साहेबांनी सांगितलं की स्वतः परमपूज्य महामानव आज जर जिवंत असते तरी त्यांना ते हटवता आलं नसतं. म्हणजे एवढं मजबूत संविधान परमपूज्य महामानवाने तयार केलं की त्या ठिकाणी कोर्टाने पण लगेच निर्णय घेतला. कोणी याला हटवू शकत नाही, हात लावू शकत नाही. थोडाफार सुधारणा करता येतात. सुधारणा या ठिकाणी राजकीय आरक्षण वाढवण्याकरता काही ठिकाणी सुधारणा झाल्या, त्या छोट्या मोठ्या सुधारणा आपल्याला करता येतात. पण संविधानाला हात लावण्याची ताकद कोणाची नाहीये. म्हणून असे चुकीचे गैरसमज पसरवता कामा नये. आता थोडस सुप्रीम कोर्टाचा काही विषयाला अबकडवाला विषयाला तात्या त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणामध्ये नरेटिव्ह फैलवण्याचं काम होते. परंतु त्या ठिकाणी लगेच पंतप्रधानांनी त्या ठिकाणी कॅबिनेटची बैठक घेतली नाही. या ठिकाणी आपल्या सगळ्या लोकांना व्यवस्थित मार्गक्रमण करता आलं पाहिजे. जाती जातीमध्ये तेट निर्माण होता कामा नये म्हणून या जिरी ठेवण्याकरता, कारण की कोर्टाचा विषय असतो, सुप्रीम कोर्टाचा विषय आहे, कंटेम्प्ट होतो, कंटेम्प्ट होता कामा नये म्हणून त्याला मार्ग काढायचा. रोशनजी सुभाषजी मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या पंतप्रधानाने कॅबिनेटच्या आधारावर सांगितलं नाही, काय त्या ठिकाणी होणार नाही. ऍज इट इज ठेवून त्यांना सगळ्यांना गुन्ह्यागोविंदाने या देशामध्ये आम्ही ठेवू. समाजामध्ये तेढ निर्माण करून कधी कधी काय होतं की त्या अबकडे आधारावर छोटे समुदाय असेल तर नाही आता जो मोठ्या समुदायातला माणूस आहे, बौद्ध समाजातला माणूस आहे, तो सक्षम झालेला आहे, नोकरीमध्ये त्याला स्थान भेटलं आणि लहान लोकांना स्थान मिळणार नाही, अशा पद्धतीची चर्चा होते. आणि ते लोक जर शिक्षित तेवढे नाहीये तर ते त्या जागा काही ब्राह्मण लोक भरून टाकतील आणि आपलं आरक्षण कमी होईल, अशा प्रकारचा गैरसमज या ठिकाणी डॉक्टर साहेब बऱ्याच त्या ठिकाणी फैलवण्याचं काम करतात आहे. पण मित्रांनो असा काही विषय नाही आहे. आणि त्या संविधानामध्ये अशा पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे काही होऊ देणार नाही. तुमच्या आमच्यातली तेढ हे निर्माण करण्याचं काम कोणी करणार नाही. म्हणून हे संविधान अत्यंत महत्वाचं आहे. नरेटिव्ह पसरवू नका. या ठिकाणी समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. संविधानाचा सन्मान झाला पाहिजे. संविधानामध्ये सगळ्या लोकांच्यासाठी, सगळ्या समाज बांधवासाठी, सगळ्या समाज बांधवाला गुन्ह्यागोविंदांना राहण्याकरता हे आदर्श संविधान सगळ्या धर्माच्या या ठिकाणी जे त्यांचे बुकलेट तयार झाले असेल, त्यांचे ग्रंथ तयार झाले असेल, परंतु हा ग्रंथ असा आहे की त्या ठिकाणी तमाम या भारत देशातल्या जनतेसाठी हे संविधान ग्रंथ असा आहे की गुन्ह्यागोविंदाने समरसता, एकवाक्यता, बंधुता, आनंद, प्रेम आणि समाजामध्ये चांगली वाटचाल करण्याकरता हे संविधान आहे. संविधानाचा तुम्ही आम्ही सन्मान सगळेजण करतोय आणि नरेटिव्ह फैलवणाऱ्या लोकांचा या ठिकाणी कुठेतरी सतर्क व्हा. आणि या ठिकाणी त्या पद्धतीने वाक्य रचना करत असेल आणि संविधानाचा कुठेतरी अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर सगळ्या माझ्या जागरूक बंधूंना विनंती आहे की आपण एक वाक्यता ठेवून एका वाक्याने संविधानाचा सन्मान करण्याकरता जो कोणी या ठिकाणी अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सगळे समाज बांधव एकत्र राहून सन्मानाचा या संविधानाचा आदर करूया. परमपूज्य महामानवांचा आदर करूया. सगळ्या थोर संतांचा आदर करूया. याच्याकरता ही संविधान यात्रा या ठिकाणी आलेली आहे. मी या ठिकाणी आलेले आमचे महाराष्ट्रातील तमाम आमचे बांधव आहेत, त्या सगळ्या बांधवांचं या माझ्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये स्वागत करतो की असं पावित्र्याचं काम आपण संविधानाचा जागर करण्याची यात्रा या ठिकाणी काढली. त्या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला गर्व आहे की ही यात्रा तुम्ही चांगल्या वेळेस काढलेली आहे. सगळ्याला संविधानाचा आदर करण्यासाठी, सन्मान करण्याकरता ही यात्रा काढलेली आहे. मी तुमचं सगळ्यांचं खऱ्या अर्थाने आलेल्या तमाम यात्रेमध्ये आलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम.